प्रभू श्रीरामांचा जन्म हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र प्रसंग मानला जातो। त्याबद्दलची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे। जन्म आणि काळ। तिथी: प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला। हा दिवस आपण रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो। स्थळ: श्रीरामांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत झाला। वंश: ते इक्ष्वाकू वंशाचे सूर्यवंशी होते। माता पिता आणि कुटुंब: पिता अयोध्येचे राजा दशरथ, माता राणी कौसल्या, भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न। जन्माची पार्श्वभूमी: राजा दशरथाला पुत्रप्राप्ती होत नव्हती, तेव्हा त्यांनी ऋषींच्या सल्ल्यानुसार पुत्रकामिष्टी यज्ञ केला होता। या यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झालेल्या देवाने प्रसाद म्हणून पायस, खीर दिली। ही खीर तिन्ही राण्यांनी प्राशन केल्यानंतर श्रीरामांसह 4 पुत्रांचा जन्म झाला। महत्त्व: भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणून श्रीरामांनी पृथ्वीवर जन्म घेतला। त्यांचा जन्म दुष्ट प्रवृत्तींचा रावण नाश करण्यासाठी आणि रामराज्याची, न्याय आणि धर्माचे राज्य स्थापना करण्यासाठी झाला होता। श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, कारण त्यांनी आयुष्यभर सत्य आणि धर्माच्या मर्यादांचे पालन केले। मीठा शब्द है ना, मन में आनंद को रंग देता है, पर इसका अर्थ क्या है महादेव? देवी, राम के नाम में तो इतने अर्थ रमे हैं जितने कि आकाश में तारे भी नहीं। फिर भी मैं शब्दार्थ समझा देता हूं। रा का अर्थ है आभा, म अर्थात जीव। राम हम सबके मन में बसी ज्योति का नाम है। या शुभदिनी त्यांचा आदर्श समोर ठेवण्याचा संकल्प करू। प्रभू श्री रामचंद्रांची कृपा। त्यांच्या या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारूया। रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा।